छत्तीसगडमधील गेल्या 2 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या डान्स टीचर सत्यम दास माणिकपुरी हत्या प्रकरणाचा अखेर छडा लागला आहे. लैंगिक छळ आणि वारंवार होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थीनेच आपल्या डान्स टीचरचा काटा काढला. घटनेच्या 56 दिवसानंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 वर्षीय सत्यम दास माणिकपुरी हा कवर्धा येथील एका खासगी शाळेत डान्स टीचर होता. 3 महिन्यांपूर्वी त्याची ओळख या अल्पवयीन विद्यार्थिनीशी झाली. या दरम्यान त्यांच्यात अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र त्यानंतर शिक्षक सत्यम दास याने विद्यार्थ्यावर वारंवार संबंधांसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. जेव्हा विद्यार्थीने डान्स टीचरच्या मागणीला नकार दिला तेव्हा शिक्षकाने तिला धमकी देण्यास सुरुवात केली. तुझे सत्य सर्वांसमोर उघड करेन असे म्हणत तो विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करू लागला. या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अल्पवयीन विद्यार्थीने शिक्षकाची हत्या करण्याचा कट रचला. 17 जानेवारी 2026 रोजी विद्यार्थीने शिक्षकाला व्हॉट्सअॅप कॉल करून भेटायला बोलवले. दोघेही लालपूर नर्सरीच्या मागील निर्जन भागात पोहोचले. विद्यार्थीने आधीच स्वतःसोबत चाकू लपवून आणला होता. संधी मिळताच तिने शिक्षकाच्या गळ्यावर वार केले, ज्यात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी विद्यार्थीने स्वतःच्या आणि शिक्षकाचा मोबाईल नदीत फेकून दिला आणि तो आपल्या मूळ गावी सारंगगड बिलाईगड येथे प्रसार झाली. घटनेनंतर पकडले जाऊ नये यासाठी या विद्यार्थीने इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. मोबाईल टॅकिंग पासून कसे वाचायचे आणि गुन्हा करून पोलिसांच्या तावडीतून कसे सुटायचे अशा गोष्टी तो गुगलवर सर्च करत होती. तब्बल 2 महिने त्यांनी पोलिसांना चकवा दिला. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागत नव्हता. मात्र डान्स टीचर आणि विद्यार्थ्यांची ओळख करून देणाऱ्या एका व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळाली. त्या धाग्यावरून पोलीस आरोपीच्या गावापर्यंत पोहोचले. ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता विद्यार्थीने आपला गुन्हा कबूल केला.